दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. रानवडमध्ये पवार कुटुंबावर मोठा आघात करणारी दुर्घटना उघडकीस आली. घरातील किरकोळ वादानंतर मुलांना केस कटिंगसाठी घेऊन जातो असं सांगून बाहेर पडलेल्या दीपक पोपट पवार यांनी आपल्या 3 मुलांसह घर सोडले आणि काही तासांनी निफाड हद्दीतील पालखेड दाव्या कालव्यात 2 चिमुकल्यांचे मृतदेह सापडले. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. सापडलेल्या मुलांची ओळख निफाड पोलिसांनी सोशल मीडियाच्या मदतीने आणि चौकशीतून पटवली. यात प्रसाद दीपक पवार, वीर दीपक पवार अशी मृत मुलांची नावं आहेत. हे दोघे रानवड येथील असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर दीपक पवार यांचा 3रा मुलगा अविनाश याचा शोध सुरू करण्यात आला. दीपक यांची पत्नी पूजा आणि भाऊ राहुल हे तिघही 7 वर्षांपासून शिवप्रसाद वाघा वाईन्स येथे काम करत होते. त्यामुळे ही दुर्घटना अधिकच काळजाला चटका लावणारी ठरली आहे. कालव्यात तसेच परिसरात शोध मोहीम सुरू असून वडिलांचा शोध लागला असून एका मुलाचा शोध अद्याप लागला नाही. दरम्यान या संपूर्ण घटनेचा तपास निफाड पोलिसांकडून सुरू आहे. योगेश कर्डिले, दक्ष न्यूज, निफाड. कुष्ठरोग हा शाप नाही तर एक उपचार योग्य आजार आहे. मायकोबॅक्टेरियम लॅप्रे जीवाणूमुळे होणारा हा जुनाट संसर्गजन्य रोग त्वचा, मज्जातंतू आणि नाकाच्या आतील त्वचेवर परिणाम करतो. सुन्नपणा, फिकट पॅचेस, बोटे वाकडी होणे किंवा नाक चोंदणे ही त्याची लक्षणे आहेत. संसर्ग झाल्यानंतर लक्षणे दिसायला 5 ते 20 वर्ष लागू शकतात, पण घाबरण्याचं कारण नाही. मल्टी ड्रग थेरपीने हा रोग पूर्णपणे बरा होऊ शकतो. म्हणूनच वेळेवर निदान करा, उपचार घ्या आणि जागरूकता पसरवा. सार्वजनिक आरोग्य विभाग, नाशिक महानगरपालिका द्वारे जनहितार्थ प्रसारित.